नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा. काँग्रेस ह्याच्याबरोबर जाऊन तथाकथित जी शिवसेना स्वतःला खरी म्हणून घेते अशी उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे, त्यांचे डोके आणि काय आणि कशा प्रकारचे झालेले हे काही वेगळं सांगायची आता गरज नाही. त्यांचे मंत्री राहिलेले नेते असलेले भास्कर जाधव जे आधी कुठल्या कुठल्या पक्षातून फिरलेत, मी काही वेगळं सांगायची गरज नाही. ते असं म्हणाले की ब्राह्मण कसे पाताळ यंत्री आहेत, गावगाड्यामध्ये एखाद जरी घर असलं तरी ते कसं गिरमिटासारखं कसं घुसतं आणि काय काय करतं. त्यांचं ते वक्तव्य आहे, तुम्ही जरूर ते ऐकू शकता. मला सांगतो, हे माझ्या पाठीशी उभे राहते. मराठ्यांनी जर मनावर घेतलं तर गावामध्ये नक्कीच मराठ्यांना मानणारा वर्ग आहे. ब्राह्मणांपेक्षा मराठ्यांना म्हणतात काय? हो मराठ्यानो, म्हणतो एक असला तरी भारी पडतो. पाताळ यंत्री आहेत ते. एक असला तरी तुम्हाला माहित नाही काय करू, गिरमिट लावतो. आता तुमच्या असं लक्षात येईल, भास्कर जाधव हे असं म्हणल्याच्या नंतर आम्ही जे शीर्षक दिलेलं आहे की ब्राह्मणांना शिव्या दिल्याचा तोटा मराठ्यांनाच कसा होतो. कोणाला असं वाटलं की याचा काय संबंध, मी उलट काय बोलायला लागलं. ह्याच्यातलं भास्कर जाधव काय बोलले तेही 2 मिनिटं बाजूला ठेव. देवेंद्र फडणवीस प्रत्यक्ष मुख्यमंत्री पदावरती बसल्याच्या नंतर म्हणजे 2014 पासून एक सातत्यानं त्यांच्या विरोधातला प्रचार, त्याच्यातलाही राजकीय भाग मी बाजूला ठेवतो. व्यक्ती म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे जे काही गुणदोष आहेत तेही बाजूला ठेवतो. पण त्यांची जात म्हणून त्यांच्यावरती ज्या पद्धतीने टीका केल्या गेली तो संदर्भ घेऊन तुम्ही आतापर्यंत बघा. साधारणतः 1900 म्हणजे स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस गांधी हत्येच्या नंतर ब्राह्मणांनी फार मोठ्या प्रमाणात छोट्या गावातून म्हणजे खेडेगावांमधून शहरांकडे स्थलांतर करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर दलितांनी रोजगाराच्या ज्या संधी होत्या ते फक्त सवर्णांकडेच होत्या छोट्या गावामध्ये. बाकीचे सगळे अडचणी यायच्या, जातीपातीवरून उपेक्षा केली जायची, म्हणून त्यांनी शहरामध्ये शिका संघटित व्हा. त्याच्यातला शिका हा जो बाबासाहेबांचा संदेश होता त्याच्यातला एक भाग त्यांनी उचलला आणि फार मोठ्या प्रमाणात दलित सुद्धा शहरामध्ये आले. मुसलमानांना गावगाड्यामध्ये काही फारशी जागा नव्हती आधीच्याही काळामध्ये. त्याच्यापेक्षा आपण काही जण एकत्रित राहून जर राहिलो तर आपल्याला आपलं सेफ्टी म्हणा किंवा त्यांना जी काही सुरक्षितता हवी असं त्यांना वाटते अशा दृष्टीनं म्हणा, किंवा शहरातले जे वेगवेगळे छोटे मोठे गावगाड्याच्या चौकटीत नसलेले धंदे ते आपल्याला करता येऊ शकतील. या अशा विविध कारणांनी मोठ्या प्रमाणामध्ये मुसलमान पण गावगाडा सोडून गेले. आता शिल्लक 2च मोठे घटक राहिलेले होते गावगाड्यामध्ये, आहेत अजून सुद्धा. एकतर प्रत्यक्ष कुणबिकी करणारा मराठा समाज आणि अजून काही ओबीसी, त्याच्यातले काही शेतकरी जाती पण आहेत आणि बाकीचं काही करणारे. ह्याच्यामध्ये पण काय झालं की जेव्हा शहरामध्ये जुन्या गावगाड्यामध्ये सगळा गावगाडा हा मराठ्यांमध्येच कसा टिकून आहे, त्रिना अत्रेयांनी गावगाडा या पुस्तकात दिलेलं आहे. आणि 1-2 नव्हे तब्बल 35% इतकं टॅक्सेशन तेव्हाच्या भाषेत, म्हणजे आताच्या भाषेत सांगायचं तर टॅक्सेशन कर, म्हणजे खळ्यावरती जे काही धान्य वाटप करावं लागतं त्या सगळ्यातून 35% इतका मोठा वाटा ह्या सगळ्या गावगाड्यातल्या 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदारांना, शेती करणाऱ्याला म्हणजे प्रामुख्यानं मराठ्यांना द्यावा लागतो आणि त्याच्यामुळे तो गावगाडा सगळा टिकून राहतो. ओबीसी समाज फार मोठ्या प्रमाणात त्याच्यातून सुटला तिथून, आणि त्याला दुसऱ्या संधी ज्या शहरामध्ये उपलब्ध झाल्या त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं हक्काचं खळं वगैरे मागणं जाऊ द्या, त्याला तिथे काही त्याच्या मेहनतीचे पैसे कमी असो जास्त असो मिळायला लागले. कोणावरती अवलंबून राहायची गरज नाही, लाचारी करायची गरज नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी प्रतिष्ठा समाजामध्ये हवी आहे ती त्या तुलनेमध्ये शहरामध्ये गावगाड्यापेक्षा मिळायला लागली. आता हे 3-4 जे मी घटक सांगितले, दलित, मुस्लिम, ब्राह्मण, तर तेव्हाच निघून गेले. ओबीसी जाती ज्या आहेत बऱ्यापैकी सुतार, लोहार, चांभार, कुंभारचं तर समजा पॉटरी हा फारसा मोठा विषय नव्हता, धोबी, परीट, हे जे सगळ्या जाती होत्या 12 बलुतेदार आणि अलुतेदार, त्यांना तुलनेनं शहरामध्ये काही व्यवसाय मेहनत करायची त्यांची तयारी होती, व्यवसाय हाताशी होते, परंपरेनं त्याचं कौशल्य चालत आलेलं होतं आणि त्यांचं बस्तान बसायला लागलं. आता मी जे वाक्य तुम्हाला म्हणतो आहे भास्कर जाधवांच्या निमित्तानं, शिव्या दिल्या ब्राह्मणाला पण तोटा मराठ्यांना कसा, तुम्ही लक्षात घ्या. हे सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात गावगाडा सोडल्याच्या नंतर आता तालुका नसलेल्या, नगरपालिका नसलेल्या किंवा हमरस्ता नसलेल्या गावामध्ये तुम्हाला ब्राह्मणच आढळत नाही, ब्राह्मणाचं घरच नाही. जे काही जुने घरं होते, शेती होती, काही जणांनी विकली, काही जणांची अजूनही दुसऱ्याला करायला दिलेली वाडे जे आहेत ते पडलेत किंवा बंद आहेत.
बहुतांश ठिकाणी, फार क्वचित ठिकाणी तालुका नसलेल्या गावी, नगरपालिका नसलेल्या गावी आणि अगदी हमरस्ता नसलेल्या गावी तुम्हाला ब्राह्मणाचं घर आढळेल. आता जो काही गावगाडा चालू आहे तो सगळा आजही तिथे फार मोठ्या संख्येनं शेती करणारा मराठा समाज आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे की जेव्हा मराठ्यांचं ॲट्रॉसिटीच्या निमित्तानं दलितांशी संघर्ष उभा राहिला, आत्ता आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसीशी संघर्ष उभा राहिला, आणि ब्राह्मणांना जर तुम्ही आता अशा पद्धतीनं परत ह्याही काळामध्ये शिव्या देणार असाल तर कळत नकळतपणे, म्हणजे मोठं निवडणूक सोडून द्या, म्हणजे आमदारकी खासदारकीची, नगरपालिका असो, महानगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, ह्या सगळ्यामध्ये मराठा आणि मराठा विरुद्ध इतर घटक एकत्र येतात. आता जर तुम्ही ह्याही परिस्थितीमध्ये ब्राह्मणांना शिव्या देणार असाल तर ते असे एकत्रीकरणाला मुद्दामून म्हणा, नकळतपणे म्हणा, गती देतील. म्हणजे असा संघर्ष आता सगळ्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, बाकीच्या छोट्या मोठ्या निवडणुका किंवा गाव पातळीवरचे काही उत्सव वगैरे असतात, तिथलं ट्रस्ट असतो, ह्या सगळ्यामध्ये मराठा आणि मराठेतर अशी विभागणी दुर्दैवाने जरांगेंच्या आंदोलनाच्या नंतर व्हायला लागलेली आहे. भास्कर जाधव यांनी ज्या पद्धतीने आता वक्तव्य केलेलं आहे त्याचा तोटा मराठ्यांना का होतो असं मी म्हणेन. एकतर इथलं सर्वसामान्य जो सगळा वर्ग आहे, बहुजन समाज आहे, विशेषतः मराठा समाज आहे, त्याच्या डोक्यामध्ये जातीवाद नाही. शेतकरी चळवळीतला आमचा अनुभव अतिशय वेगळा आणि अतिशय चांगला आहे. किंवा राजकीय पातळीवरती सुद्धा अजित पवार आणि एकनाथ शिंदे त्याचं ठळक उदाहरण आहे की त्यांच्या असं लक्षात आलं की हा जो संघर्ष वाढू देण्याच्या पेक्षा आपण देवेंद्र फडणवीस जरी नेते असले तरी त्या भाजप बरोबर जुळून घेऊया, जेणेकरून ह्या सगळ्या सत्तेचा फायदा मराठा समाजाला सुद्धा होऊ शकेल. त्यांनी हा जो निर्णय घेतला, हा निर्णय प्रत्यक्षामध्ये विधानसभेच्या निवडणुकीतून आम्हाला पसंत पडला ही पावती पण लोकांनी दिली आणि ह्या महायुतीला 2/3 इतकं प्रचंड बहुमत दिलं. म्हणजे सर्वसामान्य लोकांनी, एकतर आम्ही सामाजिक पातळीवरचा अनुभव स्वतःचा सांगतो की बिलकुल त्याच्या मनामध्ये जातीवाद नाही. राजकीय पातळीवरती पण सुद्धा अशी आपण जर सकारात्मक बेरजेचं राजकारण केलं तर फायदा होऊ शकतो. हे देवेंद्र फडणवीसच्या त्यांच्या भाजप बरोबर जाऊन, मी देवेंद्र फडणवीसचं भाजप यासाठी म्हणतोय की देवेंद्र फडणवीस यांच्या नावानंच टीका केल्या गेलेली होती. दुसरा कुठला बहुजन समाजातला नेता भाजपचा तिथे असला असता तर अशी टीका झाली नसती. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी जे शहाणपण दाखवलं त्याचा फायदा त्यांना आणि तो बरोबर आहे ही पावती लोकांनी दिलेली. ह्या पार्श्वभूमीवरती शिवसेना उभाटा गटाचे भास्कर जाधव जेव्हा ब्राह्मणांना पाताळ यंत्री असं म्हणतात, त्याच्यामुळे गाव पातळीवरच्या राजकारणामध्ये म्हणा किंवा एकूणच सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणा, याचा फार मोठा तोटा मराठा समाजाला राजकीय दृष्ट्या नाही पडणार, कारण की ब्राह्मण ही संख्येनं फार थोडी आहे, पण राजकीय दृष्ट्या सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कुठे पडू शकतो की जिथे ब्राह्मण, मराठा आणि मराठेतर असं जेव्हा ज्या ठिकाणी विभागणी करायची त्या विभागणीला बळ देण्याचं काम मग बाकीचे सगळे करायला लागते. त्याच्यामुळे हा तोटा भास्कर जाधव यांच्या बोलण्यामुळे झाला असं आम्ही मानतो आहोत. त्याच्यावरची उसंतवाणी. उद्धव सेनेचा जाधव भास्कर करीतो मत्सर ब्राह्मणांचा, ब्राह्मणांसी म्हणे ते पाताळ यंत्री, तोंडाळ वाजंत्री जातद्वेषी. गावामध्ये जरी एक त्यांचे घर, लावी घर घर इतरांचे, खेड्यापाड्यातून झाले हद्दपार, शिवीगाळ मार संपेचिना. काळाच्या प्रमाणे घेतले जुळून, जगी मिसळून अस्तित्वाला, तरी यांची जुनी विद्वेषाची भाषा बदलेना दिशा टीकेची. कांत विवेकाची ज्याची बुद्धी चळे, ब्राह्मण न कळे त्याला कधी, ब्राह्मण न कळे त्याला कधी. शहरी व्यवस्थेमध्ये ज्या प्रमाणात बाकीच्या समाजाबरोबरच अगदी मराठ्यांमधले 10% म्हणले तरी ते ब्राह्मणांच्या संख्येने इतकी येतात आणि ते सगळे मोठ्या शहरांमध्ये म्हणा, वेगवेगळ्या उद्योगांमध्ये म्हणा किंवा शेतीच्या शिवायच्या इतर याच्यामध्ये जे जे गेले त्यांना त्याचे दुप्पट फायदे झाले. आर्थिक तर फायदे झालेच झाले, पण त्यांची गावगाड्यातली जी बळकट स्थिती होती जुन्या काळातली त्याचाही फायदा झाला. ह्याच्या नेमकं उलट जे गावगाड्यामध्ये अडकून पडलेले आहे तिथलं आता अर्थकारण धोक्यामध्ये आलेलं आहे, म्हणजे आर्थिक सत्ता गेली. जुना जो अधिकार होता तो आहे, पण ओसाडगावची पाटलिकी असल्यासारखा उपयोग त्याचा काहीच नाही. त्याच्यामुळे भास्कर जाधव हे जे बोलतायत त्याचा तोटा गावगाड्यातले जे मराठे आहेत आजही त्यांना होईल. त्या तुलनेमध्ये शहरामध्ये असलेले ज्यांना उत्पन्नाची दुसरी साधनं आहेत, बाकीचे मार्ग त्यांनी अवलंबले, बाकीचं कौशल्य त्यांनी आत्मसात केलं, त्यांना त्या पद्धतीनं होणार नाही. पण जर तुम्ही अशा पद्धतीने
वातावरण दूषित करणार असाल तर त्याचे जे एक तोटे होतात ते पण शहरातल्या मराठ्यांना या सगळ्यामुळं, म्हणजे शहरामध्ये सुद्धा जी होत नव्हती अशी एक विभागणी मराठेतर अशी होऊ शकते आणि त्याचा तोटा होऊ शकतो. भास्कर जाधव यांच्या तर बोलण्याचा निषेधच आहे. केवळ भास्कर जाधवच नव्हे, कोणीही आणि कुठल्याही जातीच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीनं जो जबाबदार लोकनेता आहे, सार्वजनिक विधान करणार असेल तर त्या सगळ्यांचा आपण कडक शब्दात निषेध केला पाहिजे. इथेच थांबूया. धन्यवाद.